नमस्कार मित्रांनो. तर आज पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर खूप वेळापासून माझे मित्र आहेत सर्व मला बोलायचे की भाई तू मुंबईला राहतो तर मुंबईला राहूनसुद्धा तू अजून एकदाही सिद्धिविनायक मंदिरला नाही गेला. तर मग आज ठरवलं चला आज सिद्धिविनायक मंदिरला जाऊ, बाप्पाचे आशीर्वाद वगैरे घेऊ. आणि मग त्याच्यातच बोललो व्हिडिओसुद्धा काढून तुम्हालासुद्धा दर्शन दाखवतो काय आहे सिद्धिविनायक मंदिरमध्ये हे सगळं. ॲक्च्युली तर घरापासून निघालो होतो सकाळी 9 वाजताच, इथे पोचता 11 वाजले. तर आता चला पुढे बघू काय आहे ते. तर दादर स्टेशनपासून बाहेर पडल्यावर ना अशी काल्यापिली टॅक्सी असते जी आपल्याला सिद्धिविनायक मंदिराच्या डायरेक्ट बाहेर सोडते. सो फायनली आम्ही पोचलो सिद्धिविनायक मंदिरला, सोडलेलं आहे आम्हाला. आणि आता तुम्हाला दाखवतो सिद्धिविनायक मंदिर. असं एंट्रन्स. इकडे तुम्हाला पाहिजे असेल तर सर्व काय भेटते, फूल दुर्वा वगैरे ते आपण घेऊन जाऊ शकतो, बाप्पाच्या चरणी अर्पण करू शकतो. ते पोलीस व्हेरिफिकेशन तिथं व्हेरिफिकेशन वगैरे टेस्टिंग वगैरे करतात. आणि वरती स्क्रीन आहे तिथे आपण बघू शकता बाप्पाचे दर्शन आपल्याला बघायला भेटतं. तर मित्रांनो माफ करा, तुम्हाला आतमधल्या सिद्धिविनायक मंदिराची काही व्हिडिओ दाखवता नाही आली, कारण की मंदिराच्या आतमध्ये परिसरामध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती. तर आपण पण सगळे शिस्त वगैरे नियम पाळतो, तर त्याप्रमाणे आपण व्हिडिओ काही काढली नाही आतमध्ये. तर आतमध्ये गेलो तर मंदिरामध्ये आज शुक्रवार असल्याकारणाने काही गर्दी वगैरे नव्हती. तर लगेचच दर्शन झालं. तर विचार केला तर काय करायचं. तर नेमकी सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर पडताच एक टॅक्सी आम्हाला भेटली जी आम्हाला डायरेक्ट महालक्ष्मीला नेत आहे. काय माहीत नशिबात आज होता महालक्ष्मीचं दर्शन पण. तर इथून जवळपास सिद्धिविनायक मंदिरापासून 7 किलोमीटरचं अंतर आहे काहीतरी. तर घेतली टॅक्सी आणि निघालो आहे आता. बघूया महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनामध्ये जर पॉसिबल झालं तर तिथे आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढून तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर चला महालक्ष्मीला भेटू. हे बघू शकता आपण वरली सीलिंग जे आपण बोलतो ते इथे आपल्याला बघायला भेटत आहे. आता पोचलो आहोत महालक्ष्मी मंदिराच्या इथे. सो आता चालत चाललो आहे. जरा एक रस्ता आहे आणि हे बहुतेक असणार ते मंदिर. आपण फायनली पोचलो आहोत महालक्ष्मी मंदिरात आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत. बघूया मंदिरामध्ये व्हिडिओ काढणं अलाउड आहे की नाही ते समजेलच आपल्याला. अशा काही पायऱ्या आहेत त्या आपल्याला चढून पुढे जायला लागेल मंदिरामध्ये. ही तुडुंब गर्दी महालक्ष्मी मंदिराची पार करत आपण चांगल्यापैकी महालक्ष्मी आईची मूर्ती बघू शकता. त्यांची मुकुट आणि चांगल्या प्रकारे दाखवण्यात गेले. थोडे जवळनं पण प्रयत्न करतो दाखवण्याचे. चला. बघितलं ते महालक्ष्मी मंदिराचं गाभारा आहे. हे इथे आहे ते मंदिर जे आतमध्ये जिथे आईचे मूर्ती आणि मुकुट वगैरे आहेत. आणि हे जे आपण वरती पाहत आहोत ते आहे आपल्या आईचे जे मंदिराचे कलश. आता आपलं दर्शन झालेलं आहे महालक्ष्मी मंदिराचं पण. आणि आता अजून वाजले फक्त 1. तर मग बघू आता काय करायचं, कसं काय. झालं तर घरीसुद्धा जाऊ, नाही तर झालं तर एक जवळपास अजून एक कोणतं तरी ठिकाण वगैरे बघून घेऊ आम्ही. चला पुढे. तर महालक्ष्मी स्टेशन नंतर आपण गेलो होतो हाजी अलीला. बट आज शुक्रवार असल्या कारणाने तिकडे त्यांचं जे जुम्मा असतो ते जुम्माचे नमाज वगैरे चालू होतं, म्हणून आम्ही जाऊ नाही शकलो. तर बघू पुन्हा कधीतरी जाऊ हाजी अलीला. तर आता आम्ही निघालोत रिटर्न आपल्या परतीच्या प्रवासावर. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं मित्रांनो. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. तर लवकरच भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला.